नमस्कार. तर बघा चाललेले आता जेवण सकाळचे आणि आता 10 वाजले तर चाललेले कांदे खुरपायची गडबड. त्याच्यामुळे दर्शिक आता व्हिडिओला मी थोडं येऊ राहिलं कारण पडून नाही राहिली व्हिडिओ कांद्यामुळं. तर मग आमचं आज आम्ही दर्शिक लवकर आवरून आता जाणार आहे वावरामध्ये. बघा आज मस्तपैकी काळ्या वाटण्याची घुगऱ्या आणि चपातीचा बेत आहे. तर या सगळेजण जेवण करायला ताट आणि मस्त काळ्या भाजी सोबत एक मोळा खायला. सगळ्यांची जेवण झाली आम्ही तिघीच जणी राहिलो होतो. पप्पा लवकर बघाच वाटायला गुणाच्या मग नंतर त्या करत नाही ना. मुळे नाही गोडे हो मी हा ना मामा त्यांचे तू पास लिहिले आपल्याला तळून पेक्षा कच्चे व्हायला आधी. आज कोणा कोण जायचं लग्नाला आम्ही जात द्या कांदे खुरपितो आता आम्हाला कांदे खुरपायचे म्हणून आम्ही काल इकडे गेलो बरं हळदीला तिकडं काल पण लेडीज काय पॉईंट वर काय माहिती मोठीच आहे आज सकाळ म्हणजे लागणार ते आवाज येईना नाही हा ना. इतके दिवस काही कामं नव्हते आणि आता सगळे कामं सांगत आले आपल्याला. आता इकडल्या कांद्यामध्ये एवढा गवळ नाही बरं मी आता जरा पुढच्या आणि मोठ्या झाली कांदे आता खुरपीत जर बसत मग ते काय होईल काय पात पडण हे होईल मग असं नसे झापडून काढून 2-3 दिवसात झाले पाहिजे हा ना. मला जायचंय गावाला आपल्याला सगळ्याला जायचंय म्हणे जाऊन काय कविताला काय म्हणत दिकत जाती तिची मनावर आहे आता कधी म्हणते कधी नाही पप्पा कधी म्हणते तेच ना मग सण आला आता पुढं शिमगा आहे ना 2 तारखेला शिमग्याच्या आदल्या दिवशी बरं मम्मी बाबा थोडं काढलं 1 तारखेला रविवारची 1 तारीख त्याच्या आधी तरी आपले कांदे व्हायला पाहिजे शनिवार लोक झाले पाहिजे मग तेच ना रविवारी वर श्राद्ध सोमवारी शिमगा गुरुडा आता दिंडी येईल दिंडीच्या दिवशी भाऊ जरा नाही दिल्लीची शंभू जायचं मामाच लागलं आहे ना मामाच लागणार जायचं तुला वाडीला भाऊ मामाच लागणार जायचं का रे आहे शंभू नाही जायचं आम्हाला सगळ्यात जायचंय बघ शंभू आम्हाला जायचंय समोर जायचं का वाडीला यायचं लग्नाला हा मी जाणार आहे शंभू आम्ही रात्री बड्डे करतो बरं का लय केक खाल्ला मी तर नाही शंभू किती केक होता 2 केक होते नाव बी ठेवलं मम्मी त्यांनी हा नाव म्हणजे कागदपत्र शिवण्या ठेवले आणि कोणतं नाव तरी वाटतं मग रिया ठेवलं रवरून भारी केला मस्त मोठा बड्डे केला हा ना मग तेच मग नानीला पुरी नाही मस्त बड्डे केला बघ भारी झाला 2 केक काढले मोठे अजून 2 महिने निघतील म्हणा तू सांग आधी शिवचा आहे
हा मग शंभूचा आहे. पण शिवचा आहे. जाय ग बाई शिवला पाहिजे कधी. शिवसेने जन्मतारीख लय भारी. शिवसेने 3 4 5. शिवची 3 4 आणि शंभूची 4 5. लक्षात राहील आवडतो. तुम्ही काय रे याड्यान करू राहिले तर शंभू इकडं बघ. तुम्हाला जेवण नाही करायचे का आज? कोण आपल्या आता लई कामाची गडबड चालू झाली. हा ना कामच कसं आहे 2-4 दिवस राहतो पण मग ते कसं पटकन आवरलं म्हणजे बरं राहतं. आज आम्ही इतकं लवकर उठलो आणि सगळं कामावरून घेतलं. स्वयंपाक धुणं भांडी आणि बाकीचं पण गायांचं. म्हणलं चला मग जेवण करून घेऊ. जेवण झाले मग लगेच जात येतं वावरात. लगेच जात नाही. आता ऊन बी असं पडून राहिलं बाई पण असं दुपारी घरच्या वाटत नाही. असं वाटत तेवढे 2-4 वाफी होईल तर मग पुढं बरं राहील. आणि दिंडी येईन आता आपली इथं मग सण काही असलं ना मग असं वाटत काही काम होईल असलं मग बरं वाटत जरा काम आवडलं असलं. शंभू काय झालंय आता तुकारामच्या दिवशी दिंडी तुम्ही तर नाही राहत दिंडीला आता. आम्ही नाही कोणी शंभूला जायचंय ना तेच ना नाही त्या दिवशी लग्न आहे त्या दिवशीची. तेच ना. काय करावं म्हणून कधी जावं काहीच कळणार नाही. आता जायला राहील ना सगळे मग इकडं पण मजा राहते तिकडं पण मजा राहते. काय करावं आता लग्न आहे त्या दिवशी हळद असते मग मला म्हणलं दिंडी गेली का मग जाय पण मग आता लग्न आहे त्या दिवशी आणि बाकीचे राहते ना आता दिंडीला. हा मग काय पण मी 2-3 तारखेला जाणार दिली. बरं आहे मग काय हळद 4 तारखेला आहे ना. बरं आहे मग काय 8-10 दिवस निवांत. मग 2-4 दिवस निवांत असलं मग बरं राहतं. मग काय आता काही नाही आता कामे खुरपले का मग काही काम नाही आपल्याला. मम्मी काय म्हणेन जा म्हणून. हा उन्हाळ्यात सुट्ट्या लवकरच लावून राहिले आता. बरं का ग आपल्याला एक ताई कमेंट केली ती मी रात्रीच पाहिली वक्तीला आलते वाटतं त्या लग्नाला आणि त्यांचं असं म्हणणं आहे का मग आम्ही वक्तीला आलतो मग तुमचं गाव तिथून किती लांब आहे समजा असं म्हणलं जायचं त्यांचं. मग ती बसून त्या 10 किलोमीटर नसेल. 10 मिनिटाचा रोड आहे आता आपल्या आता नाही वक्तीला. मग 6-7 किलोमीटर. इथून सगळं 10 मिनिटं लागले फक्त इथले शॉर्टकट जर गेलं तर 10 मिनिटात जाता आपण वक्तीला. अगं 10 किलोमीटर नाही कविता नाही का? फक्त 3 नाही तर 4 किलोमीटर बसून फक्त. मी अजून गेलेलेच नाही. हा ना फक्त 10 मिनिटाचा रोड आहे आणि शॉर्टकट नाही गेला तरी लवकर जातो माणूस. आता आपल्या आत्याचं काय तिथं कंटिन्यू येणं जाणं राहतं ना आपलं त्याच्यामुळे मग काय आता पुढं आले का 20 किलोमीटर तर 10 मिनिटात जातो. मग तो डायरेक्ट रोड आहे ना मग म्हणजे तसं इकडं काय कच्चा रस्ता आहे मग तो जायला नाही मग कच्चा रस्ता आहे त्याच्यामुळे मग पण त्या गावचा आहे ना शिवाजी महाराजचा पुतळा इतका जबरदस्त आहे ना एकच नंबर आहे. आपल्या गावात सुद्धा नाही इतका भारी शिवजयंतीला जबरदस्त साजरी होती तर पाय सारखी राहते शिवजयंती डायरेक्ट आणि पूर्ण गावाला जेवण राहत त्यांचं. आवाज जात राहते दरवर्षी जाते आपल्या शिवजयंती करून मग तिकडे जात राहते. शंभू शंभू चालून जेवायला पिंगू सांबार कधी